गरजा जय जयकार बंधुनो, गरजा जय जयकार। शिक्षक समिती विजयदायिनी मंगल साक्षात्कार, शिक्षक समिती विजयदायिनी मंगल साक्षात्कार। नमस्कार, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बातमीपत्रात मी पवन बानोकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त 19 फेब्रुवारीला वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुका शाखेने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या रक्तदान शिबिराचे प्रसंगी देवळीचे तहसीलदार दत्तात्रय जाधव, गटविकास अधिकारी डॉक्टर महेश बेहेकर हे उपस्थित होते। 25 फेब्रुवारी रोजी गोंदिया येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीची राज्य कार्यकारिणी बैठक संपन्न झाली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी विजय कोंबे, मार्गदर्शक म्हणून राज्य शिक्षक नेते उदय शिंदे, उपाध्यक्ष आनंदा कांदळकर, प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर, पेन्शन आघाडीचे प्रमुख प्रफुल्ल पुंडकर यांच्यासह राज्य, विभाग आणि जिल्हा शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते। या बैठकीत नवभारत साक्षरता कार्यक्रमावर बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्धार कायम ठेवण्यात आला। सोबतच केंद्रप्रमुख पदाचा प्रभार मुख्याध्यापक व शिक्षकांनी पुढील शैक्षणिक सत्रापासून सोडण्याबाबतचे आवाहन करण्यात आले आहे। त्याचप्रमाणे पुढील शैक्षणिक सत्रापासून सर्व प्रकारच्या तथाकथित प्रशासनिक व्हॉट्सॲप ग्रुपमधून बाहेर पडण्याचा देखील निर्णय घेण्यात आला। जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती दिलेल्या उमेदवारांना शाळात पदस्थापना देण्यापूर्वी जिल्हांतर्गत बदल्यांची कार्यवाही पूर्ण करावी अशी मागणी निवेदनातून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीद्वारे शासनाकडे करण्यात आली आहे। नवभारत साक्षरता कार्यक्रम संबंधाने वर्धा येथे शिक्षकांचे वेतन कपात आणि कारवाईच्या नियमबाह्य आदेशाला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने योजना विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र देऊन प्रखर विरोध केला आहे। कोणत्याही शिक्षकावर कारवाई केल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा देखील दिला आहे। जिल्हा परिषदमध्ये 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी शिक्षण सेवक म्हणून नियुक्त झालेल्या व GPF क्रमांक मिळालेल्या शिक्षकांची DCPS म्हणून कपात केलेली रक्कम मागील 12 वर्षापासून परत मिळालेली नाही। याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य शाखेकडून शासनाकडे पाठपुरावा सुरू असून तातडीने परतावा न केल्यास शिक्षक समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे। सातारा जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सातारा जिल्हा शाखेचे सरचिटणीस किरण यादव यांची निवड झाली आहे। यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे महेश सोनेकर यांची निवड झाली आहे। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या भंडारा जिल्हा अध्यक्षपदावर श्रीधर काकीरवार आणि सरचिटणीस पदावर आचल दामले यांची निवड करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुका कार्यकारिणीचे गठन करण्यासाठी जाम येथे नियामक सभा संपन्न झाली। पद्माकर हांडे यांची अध्यक्ष म्हणून, सरचिटणीस पदावर रुपेश लुंगे, कार्याध्यक्ष म्हणून शशीमोहन थुटे आणि कोषाध्यक्ष पदावर सुरेश चव्हाण यांची निवड करण्यात आली। शिक्षक समितीकडून देवळी येथे झालेल्या रक्तदान शिबिराचे कार्यक्रमात गटशिक्षणाधिकारी ओंकारेश्वर खिराळे यांचा सेवापूर्ती सत्कार करण्यात आला। तसेच वापगाव शाळेचे शिक्षक रुपेश हारगोडे व चिखली शाळेचे शिक्षक दुलसिंग चव्हाण यांचा उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल सन्मान करण्यात आला। आजच्या बातमीपत्रात येथेच थांबतो। जय समिती, धन्यवाद। गरजा जय जयकार बंधुनो, गरजा जय जयकार।